नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त अशी गवाराची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. ह्या गवाराच्या शेंगाच्या भाजीमध्ये आपल्याला खोबरं किंवा शेंगदाणे काहीही न वापरता फक्त तीळ वापरून आपल्याला ही भाजी कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी गवारीच्या मस्त अशा कवळ्या कवळ्या शेंगा घेतलेल्या आहे. ह्या शेंगा सुरुवातीला धुवून घ्यायच्या आणि कोरड्या करून घ्यायच्या आहे. ह्या शेंगा आपण मोडून घेऊयात. तर याचा वरचा टोकाचा भाग आणि खालचा भाग हा असा काढून टाकायचा आणि मस्त ह्या शेंगा अशा एक एक कांड्याच्या आकारामध्ये कापून घ्यायच्या आहे किंवा अशा मोडून घ्यायच्या आहे. तर सर्व आपण ह्या शेंगा मोडून घेऊयात. तर इथं मी सर्व शेंगा ह्या मोडून घेतलेल्या आहे. भाजीसाठी तिळाचा मसाला करून घ्यायचा. त्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आणि 2 चम्मच तीळ घेतलेले आहे. 1 ते 1.5 चमचा कराळ घ्यायचा आहे. 1 चमचा जिरं घ्यायचं आहे आणि 2 चमचे धने घ्यायचे. तर आता हे पूर्ण मसाला आपल्याला कच्चा बारीक करून घ्यायचा, भाजायचा नाही. तसाच इथे बारीक करून घ्यायचा आहे. तर मी इथे पूर्ण हा मसाला बारीक करून घेतलेला आहे. अगदी छान बारीक झालेला आहे. हा तीळ कराळाचा कूट आपला मस्त तयार झाला. त्याच भांड्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा. त्यामध्ये 9-10 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे आणि हे सुद्धा वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हा कांदासुद्धा मी भाजला नाही, कच्चाच बारीक केलेला आहे. इथे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा टाकून घ्यायच्या आहे आणि मस्त भाजून घ्यायच्या. तर यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि तेलामध्ये ह्या मस्त अशा डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. तर 2 मिनिटासाठी ह्या भाजून घ्यायच्या. ह्या शेंगा अशा भाजून नरम करून किंवा याचा कच्चेपणा काढून भाजीमध्ये टाकल्यावर त्याचा कच्चेपणा जास्त लागत नाही. त्यामुळं अशा भाजून घ्यायच्या आहे. तर आता ह्या शेंगा आपल्या भाजून झालेल्या आहेत. तर आपण काढून घेऊयात. याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं. तर इथे मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने तेल कमी जास्त करू शकता. तर आता तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकायची आहे, 1 चमचा जिरं टाकायचं आणि हा बारीक केलेला कांदा आपण यामध्ये टाकून घेऊयात. तर हा कांदा टाकून मस्त भाजून घ्यायचा आहे. कांदा छान लाल होईपर्यंत भाजायचा. तर आता हा कांदा मस्त भाजला गेलेला आहे. यामध्ये आपल्याला हे तीळ कराळाचा भुरका टाकून घ्यायचा किंवा तीळ कराळाचा हा मसाला यामध्ये टाकायचा आणि थोडा भाजून घ्यायचा. कारण आपण हा कच्चा बारीक केलेला असल्यामुळं हा तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचा. तर असा हा कच्चा मसाला खूप छान लागतो या भाजीमध्ये. कढीपत्त्याची पानं टाकायची आहे. 1 ते 1.5 चमचा इथं लाल तिखट घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आणि थोडी कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा. तर बघू शकता हा मस्त मसाला असा तयार झालेला आहे. तर यामध्ये आपण खोबरं, शेंगदाणे काहीही न वापरता मस्त अशी ही आपली भाजी मसालेदार तयार होते. तर ह्या शेंगा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि थोड्या परतवून घ्यायच्या. थोड्या परतवून झाल्या की यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे चवीपुरतं मीठ आपण टाकून घेणार आहोत आणि यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला ही रस्स्याची भाजी बनवायची, त्यामुळं भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे. कारण शेंगा शिजायला पण पाणी लागणार आहे, त्यामुळं थोडं जास्त पाणी वापरायचं. किंवा तुम्हाला घट्ट भाजी हवी असल्यास तुम्ही पाणी कमीसुद्धा टाकून घेऊ शकता. इथे मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकता इतकी पातळ भाजी मी ठेवलेली आहे. तर ही भाजी शिजून आपली कमी होणार आहे. तर शिजण्यासाठी मी इथे झाकण ठेवून दिलं. तर 10 मिनिटासाठी भाजी शिजू द्यायची. तर भाजी बघू शकता तुम्ही 10 मिनिटानंतर छान अशी शिजल्या गेलेली आहे. त्याला तर्री पण खूप छान आलेली आहे भाजीला आणि रंगही खूप छान दिसत आहे भाजीचा. अशी ही तीळ कराळाची भाजी शिजून मस्त तयार झालेली आहे. यावर थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि ही भाजी मस्त खायला
सर्वांना खूप आवडणार आहे. इतकी छान लागते. तर अशी ही काहीच न वापरता म्हणजे यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा मसाला काही वापरला नाही. अगदी साधी भाजी केलेली आहे. अशी साधीसुधी भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त लागते खायला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.